राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनंतर उपराजधानी नागपूर शहरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे। त्यापूर्वी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी अशा दोघांच्याही पत्रकार परिषदा होणार आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केलाय, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली पाटील हिनं खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली। दीपालीनं आत्महत्या का केली यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण दुर्गा गायकवाड यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात आरोपी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। शिवसेना उबाठा पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं असं विखे पाटील म्हणाले। डोंबिवलीमध्ये भाजपने क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलंय। या स्पर्धांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फटकेबाजी केली। वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता केली। वसई पालिका निवडणुकीतही त्यांचं पानिपत करू असा दावा त्यांनी केला। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला। प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक असून त्यांचं विधान बालिशपणाचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायक चाचर यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच कार्यक्रमात काल एकत्र दिसले। फोडाफोडीच्या मोठ्या राजकारणानंतर डोंबिवलीतील विकास कामांचं उद्घाटन करायला हे दोघेही आलेले होते आणि त्यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र हजेरी लावली। एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली असं वक्तव्य केलंय मंत्री शंभूराज देसाईंनी। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षनेतेपद जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे, तर उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही तर ते तातडीने बरखास्त करण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं। पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतच लढणार आहे। पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नसल्याची माहिती समोर येते आहे। शरद पवारांनी प्रशांत जगताप यांना तसा शब्दच दिला। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले। गोंधळानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र लोकार्पण केलं। आज संध्याकाळी 5 वाजता रामगिरी निवासस्थानी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षाला चहापानाचं निमंत्रण दिलेलं आहे। विरोधक चहापानाला उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। कोल्हापुरात महायुतीच एकत्र लढण्यावर एकमत झालेलं आहे। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या 10 आमदार महायुतीचे असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती लागली। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे मोदी एकत्र आले होते। यवतमाळची बातमी आहे। यवतमाळच्या नगरपरिषदेकरता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित कार्यक्रम जाहीर केलाय। उमेदवारांना 18 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। आपण ही दृश्य बघतोय यवतमाळमधली। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ही निवडणूक 2 डिसेंबरला
मतदान झालेलं आहे आणि त्याची मतमोजणी नंतर होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी एकवटले। तपोवन भूमीतील झाडं तोडू नका यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली। कुंभमेळ्यातील साधुग्राम करता तपोवन भूमीमध्ये नाशिक महापालिकेतर्फे सुमारे 1835 झाडांची तोड होणार आहे। या वृक्षतोडीबद्दल कराडकर निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी नागरिकांच्या मार्फत नाशिक महापालिकेचा जाहीर निषेध करण्यात येतोय। याकरता कराड शहरामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण परिसरात सह्यांची मोहीम राबवण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय आणि त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी नवस पूर्ण केला। किल्लारी पाटी इथल्या कारखान्यापासून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटर दंडवत घालत आमदार पवार यांनी आपला नवस फेडला। मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली। मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी माणगावमध्ये जन आक्रोश समितीच्या वतीनं तिरडी यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला। देहू रोडच्या किवळे रावेत या परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथं नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या डाकघराचं उद्घाटन करण्यात आलं। नागरिकांकरता आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये रेणुका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी लाखो भाविक भक्तांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि गर्दी केली। यावेळी बेलगावच्या आखाड्यामध्ये महिला मल्लांची कुस्ती पार पडली। नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झालेली आहेत। या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 रुपये असा चांगला दर देण्यात येतोय। चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे। आजपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 IP कांदा निर्यात केला जाणार आहे। एका दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड इथं मुंगुसाच्या हल्ल्यात साप गंभीर जखमी झाला। या सापाला प्राणीप्रेमींनी जीवदान दिलं। पुढची बातमी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली। 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन होणार आहे। मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांनाही साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याकरता आग्रहाचं निमंत्रण पाठवण्यात आलंय। नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालीभद्र इथं खतरनाक घोणस साप आढळला, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आहे। यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडलं। पंढरपूर तालुक्यातल्या आरती चव्हाण या महिलेला प्रसूती दरम्यान चुकीचा रक्तपुरवठा झाला। या प्रकरणी स्वामी समर्थ ब्लड स्टोरी या सेंटरचे कामकाज थांबवण्यात आलेले आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याकरता गेलेल्या प्रभारी तहसीलदारांना तलाठ्या करून मारहाण करण्यात आली। पिंपळगाव शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे त्यामुळे घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर तलाठी प्रदीप उबळे यांनी कारवाई करण्यास मज्जाव करत धक्काबुक्की करत मारहाण केली। या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं जागेच्या वादातून एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। निलंगा शहरात जागेच्या वादातून झालेल्या हल्ल्यात उमरगा हाडगा इथल्या जगदीश लोभे हे गंभीर जखमी झालेले आहेत।